नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रतन टाटा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी सुरत येथे झाला। रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे। रतन टाटा हे भारतीय उद्योजक व टाटा उद्योग समूहाच्या संचालक मंडळाचे अधिकारी आहेत। चॅम्पियन स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची मनीषा बाळगून रतन टाटा अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले। ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या 10 वर्षांमध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले। कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली। इसवी सन 1962च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले। मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले। जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करेपर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इसवी सन 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील टेल्को या कंपनीची धुरा सोपवण्यात आली। इसवी सन 1981 मध्ये JRD टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्ट्रीजची सूत्रे सोपवली। त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योग समूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते। त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत। कोरस, जॅग्वार, टेटली यासारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या। या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली। मोठी स्वप्न पाहणं आणि ती प्रत्यक्षात आणणं हा रतन टाटांचा स्वभाव। याच स्वभावामधून इंडिको आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी सिद्ध केलं। हे यश मिळवत असताना टाटांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही। यामुळेच सचोटी गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय। निवृत्तीनंतर ते नवनवे उद्योग यांना प्रोत्साहन देत आहेत। 20 वर्षांहून अधिक काळ टाटांचे अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांना भारतीय उद्योग जगात एक लिव्हिंग लिजंड म्हणून ओळखले जाते। जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला, परंतु जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला। प्रत्येक व्यक्ती काही ना काही गुण आणि प्रतिभा असते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपापले गुण आणि प्रतिभा ओळखली पाहिजे, असे रतन टाटा यांचे विचार आहेत। रतन टाटा यांचा जन्मदिवस 28 डिसेंबर हा राष्ट्रीय चालक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो।